नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज आहेत ते 1 जुलैपासून सुरू होत आहेत. त्यासाठी तुम्हाला कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत, त्याची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, 4 महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत, जे तुम्हाला लागणार आहेत. जर हे 4 डॉक्युमेंट तुमच्याकडे नसतील, तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाहीत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामध्ये पहिला आणि महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे उत्पन्नाचा दाखला. हा तहसीलमधला असावा आणि 2.5 लाखापर्यंत असला पाहिजेत. तर बऱ्याच लोकांची शंका आहे की कोणाच्या नावाचा दाखला असावा. तर बऱ्याच लोकांना वाटत असेल की हा जो दाखला आहे, हा महिलाच्या नावाचा असला पाहिजे. तर असे नाही. तर जे तुमच्या घरामध्ये जे कुटुंब प्रमुख असेल, त्याच्या नावाचा असला पाहिजेत. जर कुटुंबामध्ये विधवा महिला असेल, तर त्या महिलेचा उत्पन्नाचा दाखला लागेल. तर दुसरा महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे, तो आहे रहिवासी प्रमाणपत्र, जे तुम्हाला लागणार आहेत आणि रहिवासी प्रमाणपत्र नसेल, तर तुम्ही जन्माचा दाखला असला तरी चालेल, ते तुम्ही देऊ शकता. तिसरा महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे, ते आहे तुमचा रेशन कार्ड. जे तुमच्या कुटुंबामध्ये रेशन कार्ड आहे, त्यामध्ये त्या महिलेचं नाव असणे गरजेचं आहे. तर बऱ्याच लोकांचं असं असते, की लग्नानंतर त्या महिलेचं नाव रेशन कार्डमध्ये नमूद केलेलं नसते. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणत्या महिलेचं नाव नसेल, तर लवकरच नमूद करून घ्या. त्यासाठी तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जावे लागेल. आणि चौथा महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे, तो आहे म्हणजे बँक अकाउंट. तर ज्या महिलाचा योजनेचा लाभ घेणार आहे, अशा महिलाचा बँक खाते असणे गरजेचं आहे आणि त्या बँक खात्याशी आधार कार्ड लिंक असणे गरजेचं आहे. जर आधार कार्ड लिंक नसेल, तर तुमच्या खात्यावर या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. यासाठी तुम्हाला 10 ऑगस्टची मुदत देण्यात आली आहे. जर तुम्हाला माहिती नसेल, की आधार कार्ड लिंक आहे की नाही, तर यासाठी तुम्हाला बँकमध्ये जाऊन चेक करावे लागेल. तर मित्रांनो, तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करील. धन्यवाद.